पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत सोमवारी तमाशा संबोधणे अयोग्य असून खासदार प्रणिती शिंदे यांनी पात्रता नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना असा आरोप करीत मंगळवारी भाजपाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त केला। आमदार देवेंद्र कोटे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी गाढवाला खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिमा लावण्यात आली होती। प्रणिती शिंदे यांचा धिक्कार असो, भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवरायाच्या घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या। धिक्कार असो करणाऱ्या प्रणिती शिंदेंचा, या प्रणिती शिंदेचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या प्रणिती शिंदेचं करायचं काय? वर पाय। भारत माता की जय। सैनिकों के सम्मान में, सैनिकों के सम्मान में, भाजपा मैदान में। खासदार प्रणिती शिंदे या स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर चमकोगिरी करण्यासाठी अशी वक्तव्ये करत असून पहलगाम येथील हल्ल्यात अनेक माता भगिनींच्या समोर त्यांच्या पतींची हत्या झाली, त्यांचे सिंदूर पुसले गेले, त्यामुळे साहजिकच देशात या विरोधात तीव्र भावना होत्या। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने पाकिस्तान घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले। या ऑपरेशनचे सर्व जगाने कौतुक केले। मात्र सभागृहाचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी असे बेताल वक्तव्य केलं आहे। काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही हिंदूंना दहशतवादी म्हणत भगवा दहशतवाद शब्द वापरला होता। तसेच अफजलजी, कसाबजी असे चुकीचे शब्दही वापरले होते। मात्र कालांतराने त्यांनी देशाची क्षमाही मागितली, परंतु खासदार प्रणिती शिंदे यांचा स्वभाव पाहता त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या क्षमा मागणार नाहीत। सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी हे वक्तव्य केलं असून त्यामुळे सोलापूरचे रहिवासी असल्यामुळे आम्ही संपूर्ण सोलापूरकरांच्या वतीने आणि भाजपाच्या वतीने देशाच्या सैन्य दलाची माफी मागत आहोत, असे आमदार देवेंद्र कोटे यांनी याप्रसंगी म्हणाले। शहराला दुर्दैव म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्याचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य, कामगिरीला तमाशा असं संबोधलं। यासाठी मी प्रथमतः खासदारांचा निषेध करतो। कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी, त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी, आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात। आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहीत आहे की पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला, विशेषतः जे सपत्नीक त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते, महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सिंदूर पुसण्याचं पाप अतिरेकींनी केलं होतं। आणि याचा एक तीव्र भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, संपूर्ण भारतीय सेना असेल, यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली। संपूर्ण देश शूरवीर सैन्य दलांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा असताना खासदार प्रणिती शिंदे यांनी असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे, अशी टीका आमदार देवेंद्र कोटे यांनी केली। अपेक्षित असताना त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं, पण केवळ राहुल गांधी समोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं, विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला, याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील, त्यांचे परिवार असतील, ह्या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी। तुम्ही कधी
तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला, अतिरेक्यांना अफजल गुरुजी कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले, परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली. परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही. म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर, विशेषतः भारतीय जनता पार्टी, आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाईबाबत असं चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. या गोष्टीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो. काय होतं त्यांची कालची जी सभागृहातले वक्तव्य आहेत ते 3 वेळा आमदार राहिलेले आहेत, ते खासदार आहेत. तर लोकसभागृहात काय बोलावं, विकासावर बोलावं, शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं, त्याच्यासाठी पाठपुरावा करावं. वर्षभरात एकही काम किती निधी आणला हे कधी त्यांनी सांगितलं नाही. एखादा आमदार, एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेत बोलतो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं. 5-10 वर्षाची स्वतःला करता आलं नाही, त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा. ही कालचं त्यांचं वक्तव्य हे गाढवापेक्षा पुढच्या अकलीचं असल्यामुळं त्यांना आज या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केला. तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे. आपण पत्रकार महोदय, आपण ज्येष्ठ आहात, तमाशा या शब्दाचं आपण समर्थन करता का? एखाद्या भारतीय सैन्याने एवढा मोठा पराक्रम केलेला आहे, अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे, त्या पुसल्या गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का? त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे. या प्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, रंजिता चाकोते, संगीता खंदारे, लक्ष्मी बदलापुरे, माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे, देवेंद्र भंडारे, मेघनाथ येमुल, अनिल पल्ली, भरतसिंग बडूरवाले, रवी कोळेकर, रुपेश जक्कल, अंबादास बिंगी, मंडलाध्यक्ष नागेश सरगाम, नागेश खरात, बजरंग कुलकर्णी, मनोज कलशेट्टी, श्रीनिवास जोगी, संदीप जाधव, मधुकर वडनाल, विजय कुलते, दत्तात्रय पोसा, आनंद बिर्रू, रामदास मगर, शिवा कामाटी, अभिषेक चिंता, यशवंत पात्रूट, संदीप ढगे, बंटी क्षीरसागर, गणेश साळुंके, सागर अतनुरे, सतीश तमशेट्टी, सिद्धेश्वर कमटम, अंबादास सकेनाल आदींसह सोलापूर शहर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.